रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर काय सांगाल सर, आज आपण हातगाड्यांवर कारवाई केलेली आहे. कित्येक वर्षाचा हा प्रश्न प्रलंबित होता, आज आपण तो सोडलेला सारखा आहे. काय कशी कारवाई करण्यात आली? मुळामध्ये जी जागा आहे शहागण हा परिसर हा जुन्या शहराचा भाग आहे आणि जुन्या शहरामध्ये बऱ्यापैकी व्यापारी केंद्र निर्माण झाल्यामुळे शहरातील विविध भागातून नागरिक त्या ठिकाणी खरेदीसाठी येतात. मात्र विस्तृत रस्ते असतानाही, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं चांगल्या प्रकारे जाळं तिथं असतानाही त्या ठिकाणी बरीचशी ट्रॅफिकचे असतील कंजेशन्स निर्माण होतात, ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतात. आणि याच्या मागचं प्रमुख कारण हे मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर मला लक्षात आलं की ज्या त्या भागामधल्या हातगाडी आहेत, हातगाडीवरची जी लोकं आहेत ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आणि काही तर डिवायडरवरती स्वतःचा माल विक्री करतात आणि त्यामुळे सगळे रस्ते हे ब्लॉक होतात आणि पर्यायाने त्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना त्याचा विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर काही तर अशा आहेत की विजेचे खांब असतील, विजेच्या खांबांना आधार घेऊन त्या ठिकाणी त्यांनी बरीचशी त्यांची शॉप उभारणी केलेली आहे. लेफ्ट टर्न्स असतील तर लेफ्ट टर्नच्या बाजूला त्यांनी स्वतःचे शॉप्स लावल्यामुळे बऱ्यापैकी लेफ्ट टर्नसुद्धा त्या ठिकाणी मोकळे झालेले नाही आहेत. त्यामुळं अपघातांचं प्रमाण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि लोकांना जाण्या येण्यासाठीही त्याला प्रत्यवाय अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे महानगरपालिकेने आज सकाळी जी ड्राईव्ह घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जी जागा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातगाडीवाल्यांचं अतिक्रमण आहे हे आम्ही हटवलेलं आहे. बराचसा माल, बऱ्याचशा गाड्या ह्या आज आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या सगळ्या ताब्यात घेतल्यानंतर त्या मालाच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेची कुठलीही भूमिका त्या जप्त केलेल्या मालाबाबतीमध्ये परत करण्याची नाही आहे. कारण होतं काय की बऱ्याच वेळेला आपण दंडात्मक स्वरूप करतो, दंडात्मक कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी एक दोन हे केल्यानंतर परत ते सोडून दिले जातात आणि परत ती जी गाड्या आहेत, परत तो जो माल आहे तो त्याच रस्त्यावरती येतो. त्यामुळे महानगरपालिकेची ही स्पष्ट भूमिका आहे की यानंतर त्या ठिकाणी जो जमा केलेला माल आहे, जमा केलेल्या गाड्या असतील, फळं असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, हे आम्ही कुठल्याही प्रकारे तिथं सोडणार नाही आहोत. आणि नागरिकांना आणि सर्व अतिक्रमणधारकांना, हातगाडीवाल्यांना माझं नम्र विनंती आहे की महापालिकेच्या या ड्राईव्हमध्ये त्यांनी सहकार्य करायचं आहे. अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही की ज्यामुळं महानगरपालिकेचं आणि पर्यायाने शहराचं नाव इतर ठिकाणच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत अशा आपल्या शहराची बाहेर छबी जाता कामा नाही आहे. त्यामुळे सर्वांनी याला सहकार्य करायचं आहे आणि महानगरपालिका ही या बाबतीमध्ये ठाम आहे. ह्या कारवाईमध्ये सातत्य राहील. भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणीही तिथं आढळून आलं तर त्याचा कुठलाही माल महानगरपालिका परत करणार नाही आणि त्यासाठी सर्व हातगाडीधारकांना आणि सर्व अतिक्रमणधारकांना मी परत एक वेळा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की प्रत्येक ठिकाणी रस्ते जे दिलेले आहेत त्या रस्त्यांवर कुठलाही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्या ठिकाणी आपल्याला जागा निश्चित करून दिलेल्या आहेत, जसं उदाहरण पाहता शहागणमध्ये जाधव मंडी असेल किंवा बाजूला एक मोठी आपण मंडीचाच एक भाग ओपन केलेला आहे, त्या ठिकाणी जर बसले तर ग्राहकांनाही सोयीचं जाईल. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. सर्व गोष्टींची काळजी आपण जर घेतली तर त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं फ्रूट मार्केट, बाकीच्या ज्या गोष्टी विक्री करण्याचं हे होऊ शकतं. परंतु जर आपण रस्त्यावरती येऊन ते करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महानगरपालिका अत्यंत कठोर कारवाई करेल आणि त्यासाठी जे अतिक्रमणधारक हे असतील ते सर्वस्वी जबाबदार राहतील.